हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। विजय वडेट्टीवार ने शिंदे सरकार पर जमकर निशाना साधा है। उन्होंने कहा कि बाला साहब ठाकरे के नाम का इस्तेमाल करते हुए उन्होंने पूरे राज्य में यात्रा की और लोकसभा चुनाव में भी बाला साहेब ठाकरे की तस्वीर का इस्तेमाल किया। बाळासाहेब ठाकरेचं नाव घेऊन बाळासाहेब ठाकरेची आयडेंटिटीचा वापर करून, ओळखीचा वापर आणि बाळासाहेबांच्या किमयाचा वापर करून राज्यभर ते फिरले आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरला। आता जर ते शिंदे हे नाव लिहून त्या शिवसेनेची ओळख शिंदे गट असं जर करत असतील तर शिंदे गटाला आणि शिवसेना शिंदे यांना विधानसभेमध्ये यांची ताकद काय आहे, यांची किमया काय आहे, यांची पॉप्युलॅरिटी काय आहे आणि या नावाला वलय किती आहे हे विधानसभेमध्ये दिसेल। जनता यांना दाखवून देईल। शरद पवार गटाला कार्यालयच मिळालेलं नाही। अजित पवार गटाला कदाचित जेवढं दुखवता येईल तेवढ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम भाजपकडून सुरू आहे। ती जखम एवढी मोठी झाली पाहिजे, मीठ चोळून चोळून ते कधी न भरून निघणारी जखम तयार झाली की आपोआप तो माणूस दूर करता येतो, अशी काही त्यामागची स्ट्रॅटेजी असावी। नाही, काही जागा निश्चितपणे चर्चेमध्ये अडचणीच्या नाही, त्यामुळे अनेक जागावर एकमत आहे आणि आम्ही ज्या जागा मागितल्या त्यांनी त्या मागितल्या नाहीत, त्यांनी ज्या मागितल्या त्या शिवसेनेने मागितल्या नाही, शिवसेनेने जे मागितले ते आम्ही मागितले। अशा 125 जागावर कुठेही अडचण नाही। पुढची बैठक या महिन्याच्या मध्ये होते आहे गणपती विसर्जनानंतर आणि त्यावेळेस बऱ्यापैकी जागा वाटपांचा प्रश्न निघालेला दिसेल। भाऊ, तुमचा घटक पक्ष असलेला शिवसेना राज्यामध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये मुस्लिम उमेदवार देणार आहे, अंबादास दानवेंनी तसं सांगितलं देखील आहे। हिंदुत्ववादी शिवसेनेकडून मुस्लिम उमेदवार कशा प्रकारे बघतात? शाबीर शेख नव्हते शिवसेनेकडून, आता भाजपमध्ये हिंदुत्ववादी आहे तर त्यांच्याकडे त्यांचे प्रवक्ते मुसलमान नाही आहे। हा कसला वाद आहे? हिंदुत्व हा एक विचार आहे, त्याला धर्माशी जोडता कामा नये। हिंदुत्व हा एक आणि पक्षाचा एजेंडा कुठल्या जातीवर आणि धर्मावर आधारित होऊ शकत नाही। या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हिंदू, मुस्लिम, दलित असा भेदभाव करता येणार नाही। तुम्हाला मत मागताना तुम्ही जर या एजेंड्यावर जाणार तर तुम्हाला निवडणूक लढण्याचा अधिकार सुद्धा तुम्ही गमावून बसणार आहात। त्यामुळे शिवसेनेने जर मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी असेल तर मला काही त्यात वावगं वाटत नाही। ते लोकशाहीला म्हणतात, ते संविधानाला म्हणतात, असं त्याचा अर्थ होतो।